मित्रांनो, आपण रोज देवाकडे काही ना काही मागत असतो. पण विचार करा, जर देव स्वतः तुमच्या दारात आला तर तुम्ही त्याला ओळखू शकाल का? आजची गोष्ट एका अशा श्रीमंत आणि गर्विष्ठ माणसाची आहे, ज्याच्या दारात स्वतः देव आला होता, पण एका अशा रूपात की ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ही 5 मिनिटांची कथा तुमचे आयुष्य आणि बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. एका गावात जगन्नाथ नावाचा एक खूप मोठा व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण तितकाच त्याच्यामध्ये अहंकारही होता. तो स्वतःला खूप मोठा धार्मिक समजायचा. रोज सकाळी उठून तो मंदिरात जायचा, देवाची पूजा करायचा आणि लोकांना दाखवण्यासाठी मोठी देणगी द्यायचा. पण त्याच्या मनामध्ये गरिबांबद्दल प्रचंड तिरस्कार होता. एक दिवस जगन्नाथ आपल्या घराच्या अंगणात बसून सुका मेवा खात होता आणि आपल्या संपत्तीचा हिशोब करत होता. अचानक त्याच्या दारात एक वृद्ध भिकारी आला. त्या भिकाऱ्याचे कपडे फाटलेले होते, अंगावर धुळीचे थर होते आणि त्याचे पाय रक्ताळलेले होते. तो भिकारी थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबूजी, 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही गेला नाहीये. खूप भूक लागलीये, कृपया काहीतरी खायला द्या. देव तुमचे भले करेल. त्या भिकाऱ्याला पाहून जगन्नाथचा पारा चढला. तो रागाने ओरडला, चल निघ इथून. सकाळी सकाळी कुठून कुठून तोंड उचलून येतात कोण जाणे. माझे अंगण अशुद्ध केलेस. कामधंदा करायची लायकी नाही, फक्त भीक मागायला येतात. भिकाऱ्याने डोळ्यात पाणी आणून पुन्हा विनवणी केली, मालक, माझ्यात चालण्याचेही त्राण नाही, मला फक्त एक सुकी भाकरी द्या. पण जगन्नाथला दया आली नाही. त्याने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि भिकाऱ्याच्या दिशेने फेकला. तो दगड भिकाऱ्याच्या पायाला लागला आणि तिथून रक्त वाहू लागले. तो वृद्ध माणूस अत्यंत दुःखी मनाने डोळ्यात पाणी घेऊन तिथून हळूहळू निघून गेला. जाताना त्याने जगन्नाथकडे एक गूढ कटाक्ष टाकला. त्याच रात्री जगन्नाथला एक स्वप्न पडले. स्वप्नात स्वतः भगवान विष्णू प्रकट झाले. जगन्नाथ आनंदाने देवाच्या पाया पडला आणि म्हणाला, देवा, मी धन्य आलो. तुम्ही मला दर्शन दिले. पण देवाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, तर प्रचंड राग होता. देव म्हणाला, जगन्नाथ, आज दुपारी मी तुझ्या दारात आलो होतो. 3 दिवसांचा भुकेला होतो, पण तू मला अन्न देण्याऐवजी दगड मारलास. जगन्नाथ स्वप्नातच थरथर कापायला लागला. तो म्हणाला, नाही देवा, माझ्या दारात तर फक्त एक घाणेरडा म्हातारा भिकारी आला होता. तुम्ही असता तर मी माझे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण केले असते. देव हसला आणि म्हणाला, जगन्नाथ, सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये माझाच वास आहे. जर तू त्या भुकेल्या गरीबाची भूक भागवू शकत नाहीस, तर तुझ्या या सोन्या चांदीच्या देणग्या माझ्या काहीच कामाच्या नाहीत. तू मला नाही तर तुझ्या अहंकाराला पूजत आहेस. उद्या सकाळी तुझी सर्व संपत्ती नष्ट होईल. जगन्नाथ एकदम दचकून जागा झाला. तो घामाने पूर्ण भिजला होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तो धावत धावत घराबाहेर आला आणि त्या वृद्ध भिकाऱ्याला शोधू लागला. त्याने संपूर्ण गाव पालथे घातले, पण तो भिकारी कुठेच सापडला नाही. जगन्नाथ रस्त्यावर बसून लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळते? देव कधीही सोन्याच्या सिंहासनावर किंवा मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त श्रीमंतांसाठी राहत नाही. देव हा गरिबांच्या, भुकेल्यांच्या आणि असहायांच्या रूपात तुमच्या दारात येत असतो. कोणाचाही अपमान करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी हाच खरा धर्म आहे. जर आपण कोणाचे अश्रू पुसू शकलो तर तीच देवाची खरी पूजा आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. अशाच अप्रतिम आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.